आपल्या न्यायासाठी व हक्कासाठी लढणारा एकमेव न्यूज चॅनल टॉप सोलापूर। न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। चोरट्याने सिंगम यांच्या घरामध्ये धाडसाने प्रवेश करून सुमारे 4.5 लाख रुपये किमतीचे सोन्याचे लॉकेट चोरून नेले। ही घटना 19 फेब्रुवारी रोजी दुपारी न्यू पाच्छा पेठेत पंचमुखी हनुमान मंदिराजवळील घरात घडली। या प्रकरणी 14 दिवसांनंतर गुन्हा दाखल झालाय। न्यू पाच्छा पेठेत पंचमुखी हनुमान मंदिराजवळील रहिवासी सुधाकर व्यंकटेश सिंगम यांचा मुलगा राहुल स्नानगृहात स्नान करत असताना कोणीतरी चोरट्यानं घरात प्रवेश करून सुमारे 4.5 लाख रुपये किमतीचे जवळपास 29 ग्रॅम वजनाचे सोन्याचे लॉकेट चोरून नेले। त्यामध्ये चौकोनी पेंडल होतं असेही सांगण्यात आले। या प्रकरणी सिंगम यांच्या फिर्यादीनुसार अज्ञात चोरट्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 305 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय। सहाय्यक पोलीस निरीक्षक पाटील या गुन्ह्याचा तपास करत आहेत।